उभारिला हात जगे जाणविली मात। देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी। एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे। देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी। दोये ठाई तुका नाही पडू देत चुका। देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी। विठ्ठला उभारिला हात जगे जाणविली मात। देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी। पांडुरंगा करो प्रथमा नमन। ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो। पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा आवडो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा उहेर वचन ऐका कमळापती। माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळी। आपण असावे जवळी उभारिला हात जगे जाणविली मात। देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन करता निवडलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा। आणि या भंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपलं स्वतःचं कार्य सांगून जगाला आम्ही जो एक भगवंत जे प्रतिष्ठित झालेले आहेत आपल्या सिंहासनावर, भगवंत आपल्या अधिष्ठानावर प्राण प्रतिष्ठित झालेले आहेत ते जगाला सांगण्याचं कार्य आम्ही करतो आहोत असा सांगणारा अभंग आहे। आजच्या दिवसाचा सगळ्यांना ज्ञात आहे। अत्यंत अनेक वर्षापासून एकंदरीत 500 वर्षापासूनचा हा काय चालू आहे संघर्ष चालू आहे। आणि 500 वर्षापासूनचा तो संघर्ष तुम्ही आम्ही पाहिलाय। तुम्ही आम्ही पाहिलाय यात नवल नाही, आपण पाहिलाच नाही। तो संघर्ष अयोध्येनं पाहिलाय। खरा संघर्ष कोण पाहिलाय? अयोध्येनं पाहिलाय। काय मला अडचणी काय मला माहित नाही, भगवंताची लीला आहे का प्रारब्ध आहे। पण अयोध्येच्या वाट्याला सततच काय आलेला आहे, सतत काय आलेला आहे संघर्ष। रामचंद्र प्रभूच्या जन्मापासून संघर्ष आलेला नाहीये, तर रामचंद्र प्रभूच्या पूर्वजांपासूनच अयोध्येच्या वाट्याला काय आलेला आहे रडणं चालय। हो रडणं चालय। रामचंद्र प्रभूच्या वंशात जन्माला आले, त्या वंशाचा इतिहास बघा ना बरोबर। हरिचंद्र तारा राधुनी Hey!
हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. हरिश्चंद्र राजाचे आपल्याला इतिहास माहिती आहे. महाराज हरिश्चंद्र राजाचेच हाल झाले असं आहे का? हरिश्चंद्र राजाचेच हाल झाले असं? हरिश्चंद्र राजाच्या वेळेला या अयोध्येला लढावं लागलं. सगळं इतिहास मोठा आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळी अयोध्या रडत होती. ज्या वेळेला विश्वामित्रांना अयोध्येच्या बाहेर कुणाला काढलंय? हरिश्चंद्राला काढलंय. सगळी अयोध्या रडत होती. महाराज हरिश्चंद्र राजाची एक अशी आहेत असं नाही. तुम्ही खटवांगाचं चरित्र बघा. खटवांग महाराज दशरथाचे आजोबा, बघा ना खटवांगाचं चरित्र. महाराज खटवांगाला सुद्धा जीवनात काय करावं लागलं? संघर्ष आलापेष्टाच कराव्या लागल्या. सगळे बघा तुम्ही, सगळे पूर्वजांची जर बघितलं संघर्ष अयोध्येच्या नशिबात आलेला आहे. महाराज दशरथाच्या जन्मात काय कमी संघर्ष आला का? दशरथाच्या जन्मात कमी संघर्ष आला? महाराज दशरथाला जीवनभर काय करावं लागलं? संघर्षच करावा लागला, जीवनभर संघर्ष. अरे बालपणी विवाह झाला. बालपणी विवाह झाल्यावर महाराज कौशल्या मातेला काय? कौशल्य ज्या वेळेला प्रभू रामचंद्र, बघा तुम्ही, प्रभू रामचंद्र ज्या वेळेला राजा होणार असं निश्चित झालं आणि रामचंद्र प्रभूला सगळ्या सूचना देण्यात आल्या. उद्या सूर्योदयाला तुम्ही राजा होणार आहात आणि मग तुम्हाला महाराज भूमीवर शयन वगैरे करावं लागेल. 7 समुद्राचं पाणी आणायला रथ काय कमी होती तिथं? 7 समुद्राचं पाणी आणायला रथ वगैरे पाठवले. रामचंद्र प्रभू राजाच्या गादीवर बसणार असं निश्चित झालं. सगळीकडे महाराज अयोध्येत आनंद. गुढ्या उभारल्या महाराज, सगळीकडे रांगोळी काढल्या, आपले घर सजवायला लागले, तोरण बांधले. आमचा रामचंद्र प्रभूवर प्रेमच तेवढं. आमचा राम राजा होणार, राम राजा होणार. आणि सगळ्यांना माहिती आहे मध्यंतरी घटना घडली, बरोबर आहे का नाही? मध्यंतरी रात्रीला घटना घडली, रामायण सगळ्यांना माहिती आहे. महाराज त्या कैकेयी मातेनं सांगितलं जशी दादावे गिरी दूरी ज्येष्ठाशी धाडावी दुरी दिगंतरा नये समाचारा त्याचा त्याची मला किती काय बरं नये समाचार, त्याची बातमी सुद्धा आमच्या पर्यंत आली नाही पाहिजे. किती किती असेल महाराज. दशरथ गयावया करत होते, पाय धरत होते कैकेयीचे. दशरथ म्हणायचे राज्य भारताला रामाला राहू दे. बरं रामचंद्र प्रभूला अयोध्येत नाही चालणार. 14 बरस राम बनवासी. ठीक आहे, रामचंद्र प्रभू पर्यंत बातमी गेली. रामचंद्र प्रभू महाराज एक लक्षात घ्या, आपल्या जीवनातलं दुःखच नाहीये. कौशल्या मातेनं स्नान सकाळी 4 ला केलं, आनंद होता महाराज. स्नान वगैरे केलं, सगळे तयारी केली, मला नवीन वस्त्र अंगावर परिधान केले, ताट तयार होतं आणि माझा राम आता राजा होणार असं ओवाळायला ती निघण्याच्या तयारी. ताट कौशल्या मातेच्या हातात. रामचंद्र प्रभूला वशिष्ठांनी बोलावलं आणि सांगितलं दशरथांचं त्यांचं बोलणं वगैरे झालं. काय माझ्या आईची आट आहे? 14 बरस राम वनवासी. 14 वर्ष रामानं वनवास करायचा. रामचंद्र प्रभू म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, पण म्हणले तुला राजाचे कपडे घालता येणार नाही, अलंकार घालता येणार नाही. मग महाराज राजाचे कपडे उतरवले, वस्त्र बदल कर राजके वलकल पहनले. आज वलकल अंगावर रामचंद्र प्रभूनं धारण केले आणि आपल्या वडिलाचं दर्शन घेतलं आणि आईचं दर्शन घ्यायला आले. आईनं पाहिलं वलकल धारण केलेले रामा. अरे थोड्या वेळावर मुहूर्त आलाय आणि तू राजाचे कपडे न घालता वलकल धारण केलेले आहेत. सांगितलं आई माझा बाप उदार आहे, राजा दशरथ उदार आहे, पण दशरथापेक्षाही कैकेयी माता जास्त उदार आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे माझ्या कैकेयी मातेनं मला, माझ्या बापानं मला अयोध्येचं राज्य दिलं होतं, पण माझ्या कैकेयी आईनं मला सार्वभौम राजा केलंय. म्हणजे मला
जंगलाचं राज्य देऊन टाकलंय, मला 14 वर्ष कुठं जावं लागणार, जंगलात जावं लागणार. हे ऐकलं आणि कौशल्य मातेच्या हातातलं दात खाली पडलं, धार दिवशी चक्कर येऊन जमिनीवर पडली. रामचंद्र प्रभूंनी सावध केलं, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. सांगितलं, आई अगं मी वीर आहे आणि वीराच्या आईला रडायला शोभत नाहीये तुला. महाराज ऐका ऐका, कौशल्य मातेनं सांगितलं, रामा तू वनवासाला चालला म्हणून मी रडत नाही, तुला काय घरात गादीवर लोळायसाठी मी जन्म दिलेला नाही, तू वनाला चालला म्हणून मी तुझ्यासाठी रडत नाही, तर माझ्या प्रारब्धासाठी रडते. काय झालं तुझ्या प्रारब्धाला? ऐका त्या कौशल्य मातेच्या वेदना. कौशल्य माता सांगते, रामा ज्या वेळेला माझं लग्न राजा दशरथाशी ठरलं, काय कौशल्याशात आनंद होता की अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्याशीचा काय व्हायला लागलाय विवाह. आनंद होता, मोठा मंडप दिला होता, सगळी तयारी केली होती. पण त्याच्या मधात रावणे हे केले लग्न माझे, रावणे हे केले लग्ना माझी विघ्न. रावणाला कळालं होतं की कौशल्य आणि दशरथ यांच्या मुलाच्या हाताने आपला वध होणार. रावण म्हणला, नवरदेव नवरीच नाही, जिथे ठेवले तर काय मुलगा कुठून होणार, म्हणून त्यानं लग्नातूनच नवरदेव नवरी उचलले. रावणे हे केले लग्न समुद्रात फेकून दिले वगैरे. तिथं म्हणत आता भगवंताची इच्छा, एका बेतावर ते 2 फाळ्या सापडल्या, वाहत आले, वशिष्ठ गेले विवाह. कौशल्य सांगितलं, लग्नाचा आनंद मला मिळाला, माझ्या प्रारब्धानं मिळू दिला नाही. झालं. कौशल्य माता म्हणली, ते झालं होतं, पण आता लग्न तर झालंय ना, मग आता जीवनात काय मिळेल? मिळेल सुख, मिळेल सुख. कौशल्य माता म्हणते, मिळेल सुख जीवनात. पण रामा ज्या दिवशीपासून तुझ्या बापाचा आणि कैकेयीचा विवाह झालाय, त्या दिवशीपासून तुझ्या बापानं मला जेवली का हे सुद्धा विचारलं. म्हणजे लग्नाचा आनंद नाही, पती सुखाचाही आनंद प्रारब्धानं मिळू दिला नाही. झालं बळा, जाऊ दे, आता मुलगा झालाय, रामचंद्र प्रभू सारखा मुलगा झालाय, आता कोणाचा आनंद भोगायचा आहे? मुलाचा आनंद भोगायचा आहे. याच्यात खुश होते की मुलगा आता लग्न झालंय आणि सून आणि मुलाचा आनंद भोगायचा आहे. पण रामा तोही आनंद माझ्या प्रारब्धानं मिळू दिला नाही. म्हणजे बघा, जीवन ज्यांचं सगळं दुःखात गेलंय. मग रामा मला एक, अगं आई 14 वर्ष म्हणजे काय? रामा मला एकच वाटतंय की 14 वर्ष तू ज्या गादीवर बसणार होतास, त्या गादीवर बसण्याकरता रामाला किती दिवस लागायले? रामाला लागायले याच्यातनं, याच मला वाईट वाटतंय. एखाद्या सामान्याला सोडून द्या, पण देव आहे ना तो. तुला 1400 नाविलाज झाला. पुढं माहितीये सगळे अयोध्या रडायला वगैरे लागली, वनवासात गेली, वनवासातले अनेक प्रसंग झाले. पुढे सीतामातेचं त्यांचंही जीवन बघा ना तुम्ही. पुढं महाराज हनुमंतराय गेले, शोध लावला, रावण मारला, रामचंद्र प्रभू वापस आले, राजा झाले. आता काय अडचण आहे? राजा झाले ना, आता स्वतंत्र राजा आहे ना, आता काय अडचण आहे? अडचण आली का नाही आली? कुठलाच बाबा कपडे धुणार उठलाच. महाराज राणी राजा दोघांना एकत्र बसायचं, तर सीतामातेला कुठं पाठवावं लागलं? वनात पाठवावं लागलं. आनंद आहे का? परत गेले, ते गेले, सीतामाता वगैरे ते एवढं. आता पुढे रामचंद्र प्रभूचा अवतार कार्यही संपलं. महाराज अवतार, सीतामाताना भूमीमध्ये आपला प्रवेश वगैरे, रामचंद्र प्रभूंनी आपलं अवतार कार्य संपवलं. आता मंदिर झालं. आता काय अडचण आहे का? आता काय अडचण आहे? आता संपलं ना. आता संपलं का नाही? माणसं काय म्हणतात, अरे माणूस गेला संपलं. बरोबर आहे का नाही? महाराज माणूस गेला तर संपत, देव जातच नाही ना. त्याचं कस काय संपन? प्रारब्ध कस काय सोडी? महाराज रामचंद्र प्रभूने ज्या दिवसापासून ते मंदिर झालं, सगळ्यांचं तो कुठं महाराज बघा ना तुम्ही. आणि म्हणजे किती 1558 साली बाबर आला.
आणि बाबरानं पहिला हात कुठं घातला? अयोध्येत घातला. खूप संघर्ष झाला म्हणले त्याही वेळेला, इतिहास सांगतोय खूप संघर्ष झाला. अनेक महाराज असं त्या इतिहासकारांनी असं सांगितलंय की शरयू नदीच्या कडीला लाशीचे ढीकच्या ढीक पडले होते. लोक काय मंदिर एवढ्या सुखासुखी पाडू देत थोडीच होती, ढीकच्या ढीक पडले होते. तेव्हापासून संघर्ष 1558 ते आजपर्यंत अयोध्येनं फक्त काय पाहिलंय? या 2-3 वेळेस असं झालं मला ते. त्याच्याकरता अनेकांना पदाचाही त्याग करावा लागला, देहाचाही त्याग करावा लागला. संघर्ष संघर्ष संघर्ष. आणि आजच्या दिवशी मला त्या संघर्षाला पूर्ण विराम मिळाला. देव बैसले सिंहासनी, आजच्या दिवशी 12:20 देव बैसले सिंहासनी महाराज चालू आहे आता तो कार्यक्रम. मला तर असं वाटलं कीर्तन करोस तर मोदी साहेबांचं भाषणच ऐकावं. चला ऐका नाही, योगीजींचं भाषण झालं होतं नेमकंच झालं होतं आणि मोहन भागवत बोलत होते. त्याच्यानंतर आता पंतप्रधानांचं भाषण होणार होतं. काय मला तो सोहळा, अरे तिथं तुम्हाला सांग का, यथा राजा तथा प्रजा. महाराज ही मला मधात असं वाटलं होतं, म्हणजे मधात 4-2 वर्ष असं वाटू लागलं की यथा प्रजा तथा राजा. ही मन आता बदला असं मी म्हणायचं कीर्तनातून कधी कधी की यथा राजा तथा प्रजा, मन बदला. यथा प्रजा तथा राजा. कारण आज राजाची निवड कोण करतोय? प्रजा करते, बरोबर आहे का नाही? जशी प्रजा असेल तसा राजा. मग महाराज यथा प्रजा तथा राजा हे जरी खरं असलं तरी यथा राजा तथा प्रजा. महाराज काय वाटल तुम्हाला? काल लोणारला नाही, कुठे जा तुम्ही? काल लोणारला असं दुकानदाराचं त्रस्त झाले, झेंडेत नाही, फोटो नाही महाराज. ते कागदाचे फोटो, ते नुसते आपले 10 रुपयाचा 100 रुपये किंमत झाली त्याची. काच नाही त्याला, काय नाही. 100 रुपये देऊ नाही भेटल. 20-30 रुपयाचा झेंडा म्हणले 150-200 रुपये, तरी लोक द्यायला तयार. आणि कोणता झेंडा? भगवा. कोणता झेंडा? भगवा. एक काळ असा होता, कोण्याही दुकानावर जा, भगवा कपडा आहे का? आता घेतच नाही हो कोणी, ते कशात ठेवतो आम्ही. होता महाराज काळ. तुम्ही ज्ञानेश्वरी कधी आपला कार्यक्रम असला जर गेलं ना, 70% दुकानावर भगवे नव्हतेच. महाराज त्याला घ्यायच ना कोणी, म्हणे येरीच कापडा पडतोय, येरीच कापडा पडतोय. त्या टायमात हिरवेच लई विकू लागली, लई विकू लागले. ते पैठणच्या गाड्या बंद करून तिकडं सुटू लागल्या, मग भांडण करावं लागले वारकरी यायले. यथा राजा तथा प्रजा, बरोबर आहे का नाही? महाराज आज भारतातच नाही 120 देशात भगवी झेंडे लावले. सगळ्यांना माहिती आहे, टीव्हीवर आपण पाहतोय 120 देशांना. आणि विशेष महाराज मुस्लिम देशात सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेत. आणि कशाचे? रामचंद्र प्रभूच्या लीला ठेवल्या, 120 देशानं ठेवल्या. महाराज आज भारत भगवा नाही झाला, विश्वच काय झाले? भगवं झाले. काय होणार नाही महाराज, काय होणार नाही. एक धार आहे का नाही, एक धार. आता मग योगीजींनी भाषणात सांगितलं की याच्यानंतर अयोध्या फक्त फुलं पाहिल, गोळी पाहणारच नाही. अयोध्येनं जरी गोळ्या माग पाहिल्या असल्या, जरी द्वारात अनेक झाले असले, तर इथून पुढे अयोध्या फक्त काय पाहिल? फुलं पाहिल.
त्यांचं ते शैली आहेच. अयोध्या फक्त फुलं पाहिजे आणि गोळ्या घालणारे त्यांना सांगितलं 100 किलोमीटरच्या आत येणार नाही. ते तिकडच गोळ्या पाहतील, ते इकडं नाही, ते तिकडं. काय होणार नाही महाराज, काय काय होणार महाराज, भगवंताच्या मनात आलं. करशील तरी नोईले करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राई. काय माहितीये का महाराज, भगवंतानं एक सृष्टी जी निर्माण केली, सृष्टी जी निर्माण केली तो एक खेळ म्हणून निर्माण केली. बरोबर आहे का नाही? सृष्टी जी निर्माण केली एक खेळ म्हणून निर्माण केली. एक भगवंताला एकलेन कंठवेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. मला 14 भुवनाची निर्मिती केली. पण काय माहितीये का, ती खेळ कशा करता असतो? खेळ आनंद करता, आनंद भोगायचा. खेळून काय करायचा असतो? आनंद भोगायचा असतो. खेळात आनंद महत्वाचा आहे. म्हणून ही सृष्टी आनंद करता निर्माण केली. सृष्टी जी निर्माण केली तर कशा करता निर्माण केली? फक्त सगळ्यांनी आनंद भोगावा, त्याने आनंद भोगावा. पण काय झालं, त्या 2 बाजू असतातच. कोणताही खेळ म्हटलं की एकतर्फी चालत नाही, त्याला काय लागतात? 2 बाजू लागतात, 2 बाजू लागतात. मग मला काय असतं, 2 बाजू, याही खेळात 2 बाजू आहेतच आहेत. 2 बाजू आहेत. एक सज्जनाची बाजू आहे आणि दुसरी दुष्टाची बाजू आहे. एक सज्जनाची बाजू आणि दुसरी दुष्टाची बाजू. सज्जनाच्या बाजूचा खेळ सत्वगुणाचा, दुष्टाच्या बाजूचा खेळ तमोगुणी रजोगुण मिश्रित आहे का नाही? तमोगुण प्रधान, रजोगुण गौण आणि तमोगुण प्रधान. मला त्या तमोगुणाचा परिणाम तमोगुणी माणसाला देव चालत नाही, संत चालत नाही, त्याला देवाचं नाव घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, बरोबर आहे का नाही? मला नाव सुद्धा देवाचं चालत नाही. महाराज रावणाच्या राज्यात सांगतात की बिभीषणाला राम राम सुद्धा जोरात म्हणता येत. तमोगुण प्रधान लोक ते. आणि मग मला तमोगुणी लोक, तमोगुण्याचा आहार वेगळा, तमोगुण्याचा विहार वेगळा, तमोगुण्याचं आचरण वेगळं, मला सत्वगुण्याचा आचरण व विहार वेगळा. आणि मग काय होतं, कधी कधी सत्वगुणापेक्षा तमोगुण बलवान होतो. का बलवान होतो माहितीये का? त्याचं कारण महत्वाचं आहे. का बलवान होतो मला एक सांगा. 100 भजन्या भजन करायला आहे. किती? 100 भजने, कमी नाही. आणि भजने बी असा छटाकेचा पावशेराचा नाही, सगळे असे किलोचे 2-2 किलोचे, म्हणजे बांब्याच्या भजनी. लक्षात येते का? जाडे भजनी असे टपूच्या टपू, म्हणजे एक कुठला भजन्या जर अंगावर पड्या खांद्याच्या तर खालचा तर जीवच जाईल एवढाली भजनी. आणि असे 100 भजन करायले तर, आणि एक 35 किलोचं आलं, ए भजन बन गप टाळ कुठे 100 भजने एक बरती पुन्हा पेलेलं, त्याच्यात काय ताकद आहे? लोटून दिली तर पडतंय. पण 100 भजन्या काय करतोय? हा, जाऊ द्या बाबा, त्याच्या कुठच्या नादी लागायले, आपण उद्या करू. आहे का नाही? आहे ना? कारण तमोगुण काय करतो? सत्वगुणाला नेहमी काय करीतो? दाबायचा प्रयत्न. कारण सत्वगुणाचा अंतःकरणाचं पहिलं कारण आहे अहिंसा. सत्वगुण प्रधान जो व्यक्ती आहे त्याच्याकडे काय येत असते? अहिंसा. कीर्तना भजनानं अहिंसा येते, आणि त्या अहिंसेचा परिणाम, आणि ते हिंसात्मक राहत. आणि हिंसे पुढे अहिंसा दबत नाही.
दबल्यासारखी वाटते. आणि मग अशा सत्वगुणी लोकांवर ज्यावेळेला जास्त आघात होता त्यावेळेला भगवंत अवतार घेतात. सत्वगुणी लोकांवर ज्यावेळेला तमोगुणीचा प्रभाव पडतो त्यावेळेला भगवंतालाच काय करावं लागतं, अवतार घ्यावा लागतो. भगवंताच्या अवताराचे काही प्रकार आहेत, अंशावतार, अंशांशावतार, तसे 6 प्रकार आहेत, पण 4 ठोक येतो, पूर्ण आणि पूर्णोत्तम. महाराज भगवंत कार्य करून घेत असताना काही व्यक्तीला आपली शक्ती देतो, व्यक्तीला आपली काय देते, शक्ती देतो. आणि महाराज शक्ती दिल्याचं त्यालाच म्हणतात कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. भगवंताकडे शक्ती आहे, कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे आणि अन्यथा कर्तुम शक्ती आहे. महाराज कर्तुम म्हणजे स्वतः अवतार झाला, कर्तुम शक्ती आहे. अकर्तुम म्हणजे करत काहीच नाही, करून सगळंच घेतोय. करत काहीच नाही आणि करून, कारण बुद्धी देणारा तो एक, बुद्धी सोडले की होऊन जातं. अकर्तुम. अन्यथा कर्तुम एखाद्या व्यक्तीला आपली शक्ती देणं आणि त्या शक्तीकून त्या व्यक्तीकून ते कार्य करून घेणं. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला भगवंताचं बल त्या व्यक्तीत येतं त्यावेळेला तमोगुण्याला दबावं लागतं. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेला तिथं त्या तमोगुण्याला दबावं लागतं. आणि मग महाराज अशा वेळेला विठ्ठल विठ्ठल आणि मग अशा वेळेला एखादा व्यक्ती येतो, दबावं लागतं. मग मला जरी दबले तरी त्यांची आवडतंय का, गेले नाही काही ते हे देऊन गेले नाही, निमंत्रण देऊन सुद्धा आज अयोध्येत गेले नाही. किती दुर्भाग्य असेल, किती दुर्भाग्य असेल की त्या तिथं जाण्याला कोणाची इच्छा नाही. मला आपली इच्छा नाही तिथं जाण्याची, आज नाविलाज आहे, आपला जाण्याची इच्छा आहे पण नाविलाज आहे. मला ज्यांना मिळालंय जाण्याचं निमंत्रण गेले नाही का, त्याच तेच कारण आहे महाराज. म्हणून तीन साहती आणि निंदा ही करू लागती, सांगे पतंगो काय साहती प्रकाशाते. काय माऊलीचा दृष्टांत सांगे, पतंगो काय साहती प्रकाशाते. पतंगाला प्रकाश सहन होतोय का, मग काय व्हावं लागतं, पतंगादिपी आलिंगन येथ त्याशी अचूक 100% मरण. त्याच मरण माऊली म्हणतात. मला तो प्रकाश येईल, हे पतंग येत येईल माहिती, जळावं लागेल तिथं गेलं तर. का गेलं नाही, दुसरं एक कारण आहे बरं का गेले नाही, कारण जन्म गेलाय मंदिर पाडायच्या योजना करू करू आणि त्याची लय गोड वाटन का वरती तू. मला सांगा, एखाद्याच्या बायकोची फाडकती झाली, म्हणजे कोणाची होऊ नाही कारण आता दुसरी मिळणं कठीण, पण एखाद्याच्या बायकोची फाडकती झाली, म्हणजे उदाहरण एक अंगेच विचार करा, एखाद्याच्या बायकोची फाडकती झाली आणि हे होतं शेतकरी, तिल मिळाला कलेक्टर. लक्षात येते का, हे होतं शेतकरी पहिलं, फाडकेत झालं, तिल मिळाला कलेक्टर. आता कलेक्टराचं लग्न, मग तो केवढा सावळा असेल, तो एवढा मोठा सावळा, याला पत्रिका दिली कशाची, आणि हे जाऊन लगे बुंदी 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 वाढी का, वाढील का. लोक लय म्हणले गावात, यार जाय ना कलेक्टरचं लग्न हे जाय ना. कसं होईल, कसं होईल, तसं झालं यांना गेलेल्या लोकांचं. कानकोटे झाले ते विठ्ठल विठ्ठल. कुणाचा कस काय विजय होईल, मग कधीच होणार नाही. वाटेल थोडं भडभडाट झाल्यासारखं, गवताचा आग्नीसारखं भडका वाटल, पण राख होऊन उडायला काय लागत नाही,
वेळ लागत नाही मला, नाही वेळ लागत. आजचा दिवस देव बैसले सिंहासनी, काय मूर्ती प्राण प्रतिष्ठा, काय तो सोहळा मला थोडा थोडा बघितलाय, कारण आपण याच्यात होतो. काय तो आनंद. आज असं गाव नाही तुझ्या गावात धार्मिक उत्सव नाही. महाराज ऐका ना, ऐका ना, तुम्ही म्हणले काय काय म्हणतात महाराज, आजही म्हणतात, काय दिलं मोदीनं, काय दिलं. दाता तोची एक तुझी एक जाना नारायणा स्मरवी. आज सगळ्यांनाच देवाचं स्मरण. काय किती किती महाराज नामाचं जर एवढं महात्म्य आहे तर आज किती पुण्याचा लोटच्या लोट चालला असेल, आहे का नाही. किती सगळ्या ना कसा आहे असू द्या, तो आज काय करायला राम राम करायला लागलाय. आणि म्हणून दाता तुझी एक जाना नारायणा स्मरवी. आजच्या दिवशी भगवंत सिंहासनावर प्रतिष्ठित झालेले आहेत. परत दुसरा एक प्रश्न आहे लोकांचा, दुसरा एक प्रश्न आहे, किंवा काही काही आता म्हणतात असे आहे, मदत मदत जास्त चाललं होतं की मंदिर बनवण्यापेक्षा हॉस्पिटल बनवा, शाळा बनवा. बरोबर आहे का नाही. शाळा बनवा, हे बनवा. मंदिरात काय फायदा होणार आहे. फायदा आल्या याचका याचका होय धनी. धनी म्हणजे तृप्ती. जो याचक त्या दरबारात आला, आल्या याचका, याचकाला यावं लागतं महाराज. याचक म्हणजे मागणारा, ज्याची जी इच्छा असेल ते त्या मंदिरातून काय होत असते, पूर्ण होते. महाराज जे काय काय दवाखाना शरीरासाठी, दवाखाना कशासाठी, शरीरासाठी. आणि शरीरच टिकणार नाही. शरीर रक्षावे हा धर्म बोलती, कायाशे हाती तयाची. काय आता ते मला त्याच्या. पण मंदिर हे आत्मजागृती करणार काय स्थान आहे. मंदिर आत्मजागृती. म्हणून महाराज जो जो ज्या ज्या इच्छेनं येईल तो ते तिथं काय होणार आहे, पूर्ण. आज रामचंद्र प्रभू अयोध्येत प्राण प्रतिष्ठित झाले. तिथं जायलाच पाहिजे एकदा तरी, आहे का नाही. जाऊ आपण आता आपल्याला जसं जशी वेळ भेटेल तसं प्रयत्न करू जाण्याचा. जाणारच आहोत. नाही गेलो तर इच्छा धरून तर मरू. बरोबर आहे का नाही. इच्छा धरून तर मरू. काय होईल, पशु पक्षी का होणे पण एकदा देऊन येईलच महाराज. इच्छा धरून गेलं तर एक दिवस देवाला न्यावाच लागणार आहे. बरोबर आहे का नाही. जाऊयात तिथं. पण तिथं न जाता इथं जरी स्मरण केलं त्यात नाही ना तर इथं भेटणार नाही का आपल्याला. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखा. तसा हृदयामध्ये सर्व गटी रामचंद्र प्रभू आहेत. आल्या याचका होय धनी. महाराज एक लक्षात घ्या, आपल्या जीवनात सुख येऊ दुःख येऊ, आपल्या जीवनात संकट येऊ, महाराज माणसानं जरूर हात पसरावा, पण देवा पुढे नाही तर संता पुढे. मागणी तरी तुझ मागू
जेव्हा भाव तुझ सांगू लागेल तरी लागू पाया तुमच्या दातारा. कोणी असं महाराज आपल्या जीवनातले आलेलं संकट देवा पुढे मांडून पहा, कोणत्या ना कोण्या पद्धतीने देव त्याच्यातून तोडगा काढून आपल्याला पुढे घेऊन जातो. अनेक अनेक प्रकारानं कोणाला बुद्धी देईल, कसल्या तरी प्रकारानं भगवंत बाहेर काढतात. आल्या याचका होयधनी, म्हणून अत्यंत गरजेचं आहे ते आलेल्या मागणी करणारा करता भगवंत ते मला इच्छा पूर्ण करणार आहेत. आणि म्हणून पण ही गोष्ट रामचंद्र प्रभू प्रतिष्ठित झाले आणि तिथं बसले, तर कोणा कसं सांगितलंय अभंगाचं पहिलं चरण. उभारीला हात वर हात करून तुकोबाराय म्हणतात. मला संतच माहिती करून देतात ना आपल्याला. उभारीला हात जगे जाणविली मात. मात म्हणजे गोष्ट, जाणवली म्हणजे कळवली. कोणा कळवली? संतांनी कळवली महाराज, संतांनी कळवली. आणि हे काय काय संतांचं कार्य हे देवाच्या कार्यापेक्षा हे कार्य काय आहे? श्रेष्ठ कार्य महाराज, श्रेष्ठ कार्य. हनुमंत महाराज आज तुम्हाला एक सांगतो, आजच्या दिवशी हे काय एकाने प्रश्न विचारला होता असाही, ते हनुमंतराय एवढे बलशाली आहेत, तर मग हनुमंतरायाने मंदिर पाडून मस्जिद होऊच कशी दिली? तर त्याच्यात आपल्याच्या का नालायकानं हात घातला होता म्हणून पूर्वीचे सांगतात ना, इतिहास सांगतात, आजही सांगतात की ज्या वेळेला ती बांधत होते ते बांधायचे आणि ती पडून जायची. रात्री दिवसभर काम करायचे, रात्री काय व्हायचं ते सगळं पडून जायचं, पडायची ती सगळी भिंत. मग त्यांनी आपल्या एकाकडे गेले असतात काही नाही का नाही, त्याला विचारलं, ते म्हणे ते हनुमंताला ते रामाची शपथ घाला म्हणून पाडणार नाही, रामाची शपथ घाला. आणि मग महाराज तिथं त्यांनी सांगितलं की रामाची शपथ हे पाडायचं नाही. मग हनुमंतराला रामचंद्र प्रभूची शपथ घातल्यामुळे काय व्हावं लागलं? गप राहावं लागलं. मग हनुमंतराय काय येडे आहेत का? पुन्हा पुन्हा तिथंच येतं. आता ते गोविंदगिरी महाराज बोलत होते सुरुवातीला. आता गोविंदगिरी महाराज तुम्ही ऐकलं असेल, ते गोविंदगिरी महाराज बोलले आपल्या महाराष्ट्रातले आहेत महाराज, ते एक भाग्य आपलं, एवढ्या मोठ्या पदावरून पहिलं भाषण त्यांचं झालं. गोविंदगिरी महाराज संन्यासी महात्मा आहे. ते गोविंदगिरी महाराजांनी सांगितलं की ते वर्णन केलं की मोदी साहेबांमुळे वगैरे असं. ते 10 मिनिटं बोलले, पण ते त्याच्यावरच बोलले. खाली एकाची कमेंट होती, तुम्ही तर मोदीलाच राम करून टाकले. अरे मोदी राम नाही रे, हनुमंत आहे. देवाच्या कार्यापेक्षा संतांचं कार्य काय असतं? मग हनुमंतरायाला शपथ घातली, तर हनुमंतराय दुसरी कोण आली?
मला शपथ आहे, पण रूप बदलल्यावर मग मग काय करणार आहे तुझी शपथ? असं होतं महाराज. मग लक्षात घ्या तुम्ही, महाराज संतांनी माहिती करून दिलं आपल्याला. केली सीता शुद्धी मूळ रामायणादी ऐसा प्रतापी गहन. आणि महाराज सगळ्यात आनंद जास्त झाला असेल तर कोणाला झाला असेल? सगळ्यात जास्तीचा आनंद आज कोणाला असेल? हनुमंतरायाला असेल महाराज. हनुमंतरायाला असेल सगळ्यात जास्त. मला मी तर म्हणेल की हनुमंतराय आता अयोध्या सोडून जातातच का नाही काय माहिती, एवढा मोठा भव्य. कारण हनुमंतरायाचं सर्वस्व कोण आहे? रामचंद्र प्रभू आहेत. आणि म्हणून मला संतांनी हे माहित करून दिलं. भगवंताचा असाची बाई एकाच्या काही वाडे उगे बहुतांची कोडे. एका करता देव येतात, एका करता येतात महाराज. पण एका रावणाला मारायला आले, पण आजही उगवी बहुतांची कोडे. कोडे उगवे कोडे महाराज. पुन्हा ऐका, देव कोड उगवतो आणि संसारात कोड नसतेच. आहे आपल्या जीवनात कोड. काय कोड आहे? जन्माला का आलो आणि जन्म मरणाचा फेरा कसा चुकवायचा हे कोड आहे. भगवंताची भेट घ्यायची आणि ती कशाने होईल हे काय कोड आहे. कशावरून? तुकोबरायाचं प्रमाणे आजी फिटले माझे आजी फिटले माझे कोडे. आज माझ्या जीवनातलं कोड काय झालं? पेटलेलं आहे, सुटलेलं आहे. बहुत दिवसाचे किंवा जन्माचे संकटात होतो म्हणजे मी. काय कोड होतं? कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. माझा भगवंत माझ्या समोर आज उभा राहिला. आजी फिटले. आज भारताचंच कोड फिटलं ना, आपल्या सगळ्या जीवनातलं कोड. आणि म्हणून मी रात्री सांगितलं की खरंच आपण काय आहोत. किंवा आजच्या दिवसाची गणना, आजच्या दिवस किती मोलाचा आहे. पुन्हा मागच्या जन्मात आला नाही, सृष्टीच्या विस्तारापासून आजपर्यंत आला नाही आणि इथून पुढेही येणं काय नाही. असा अत्यंत मोलाचा आजचा दिवस आहे. म्हणून आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आणि हे सगळं संतांनी केलं महाराज. म्हणून भगवंत एका करता येतो, पण सगळ्यांच्या उगवे बहुतांची कोडे, अनेकांचे कोडे. आणि तुकोबराय म्हणतात आम्ही आमच्या कामात चूक होऊ देणार नाही. अभंगाचं शेवट.
तुका नाही पडू देतच चुका. माझं आमचं देवा संताचं जे काम आहे, देवाचं म्हणणं समाजापर्यंत आणायचं, समाजाचं करा ना देवापर्यंत. दोन काम आहे संताचे. देवाचं म्हणणं संत जगापर्यंत. देवाचं काय म्हणणं आहे, उद्धार करण्याकरता काय करा, माझी प्राप्ती होण्याकरता काय करा, हे देवानं जे सांगितलं ते आपल्यात आणायचं. आणि आपल्या समस्या असतात काही, मग आपल्या समस्या उचलायच्या आणि तिथं ठेवायच्या. जसं आमदार खासदार असतात ना, मंत्रालयातून काम उचलायचं ना आपल्यात आणून मांडायचं. बरोबर आहे का नाही? जिथं तिथं निधी उचलायचा, गोरगरिबांना सगळ्यात वाटायचा, आणि आपलं जे काय म्हणणं असेल ते घ्यायचं आणि त्याच्या समस्या पुन्हा तिथं जाऊन मांडायच्या. याच्याकरताच त्यांची निर्मिती राहते. ते बसत नाही उदाहरण इकडं. संत जेवढा तिकडून निधी उचलला तेवढा आणून इथं आपल्यात देतात. 70 नाही, 70% तिकडेच जातो, 30% इकडे. मंत्रालयात गेलो तर ते एक माणूस म्हणे महाराज हे असं आहे म्हणे, या मंत्रालयातून काम किती भेटतंय म्हणे, पण 30-40% इथंच दबत आहे. म्हणजे मग ते 60% म्हणजे ₹1,00,000 जर आपल्याला तिथं मिळाली तर 40,000 तिकडेच गेले. मग 60,000
आपल्या डोक्यात येत, बरोबर आहे का नाही? मग मी त्या माणसाला एक म्हणलं, एक विचार करा, ते 40 खाल्ले ते आपल्या खिशातले नाही, आम्हाला 60 यायले हे कुठून आमच्या खिशातले नाही. खायला तो तिकडेच खायला बरं मग नाही, आपण जर म्हणलं नाही पण ते काऊन खाऊ द्यायचे, मग आपल्याला 7ही नाही, मग खडकाल जाता, मग काहीच नाही. असे लय बसले तिकडे. मग आम्ही तत्वाने घेऊ, मग तत्वाने घेऊ तर बसा काय हो ना, तिथेच ना मग तत्वानं तत्वच मग ज्ञान बाळा तू करा, मग वारकरी बरी करायचं म्हणजे बरोबर. आपल्या खिशात थोडं खाऊ द्या तिकडे, आपण नाही खाऊ दिलं तर कोणीतरी खाऊ देणार. आणि ते काम काय काम, पैसे थोडे राहत असते. लाईन लागली मला त्याची 3.5 तास लाईन होती नुसती जायला, आणि बंदी काय मागायला होती, कमच मागायला लोकांची कमी नाही दादा तिकडे. आपल्याला पण संत तसे नाही, देवाचं म्हणणं तंतोतंत आपल्याकडे नाही. आपलं म्हणणं दोही ठाई तुका, आणि आम्ही आमच्या कार्यात चूक होऊ देणार नाही. संतांनी देवाला जागा केलं, आपल्याला जागा केलं, सगळ्यांनाच संतांचं ते कार्य आहे. मग निश्चित जर संतांचं तसं कार्य असेल तर हनुमंतराया निश्चित आपलं म्हणणं अयोध्येला पोहोचवतील. आणि अयोध्येचं म्हणणं हनुमंतराय आहेतच आपल्याकडे, आहे का नाही? म्हणून एक तुम्ही करून पहा, माझं आता उघड करून पहा. आपल्या मनात आपल्याला जर काही संकट असेल, कोणाला सांगू नका, पण विश्वास ठेवा. कोणाला सांगू नका, हनुमंतरायाला येऊन सांगा, नाही तर भगवान बाबाला जाऊन सांगा. कोणालाच न सांगता जर संकट नाही निवारण झालं तर पुन्हा कीर्तन करणार नाही. पण असं झालमेल करू नका, होईल का किंवा मग आता तर तासच राहिलाय, अर्धा तासच राहिलाय, आता कसं ते शेवटच्या क्षणाला लोक नाही उडी घालीत. मग हाच्या सरशी उडी, पण मग शेवटच्या क्षणाला घालतोच उडी, नक्की घालतो मला. संत कशा करता, मंदिरं कशा करता येत, मग त्याच्याकरताच तर मंदिरं येत, बरोबर आहे का नाही? हे महाराज बेजार होऊन तिथंच येते, जातीत कुठं ते, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून संत महात्मा तर महाराष्ट्राचा आज एक महत्वाचा दुसरा एक गौरव आहे आजच्या दिवशी. महाराष्ट्र याच्याकरता विशेष आहे आजच्या दिवशी की 11 भाषेत पसायदान मेन ठिकाणी मंदिरात लावण्यात आले. माऊलीचं जे पसायदान आहे 11 भाषेत त्याचं वेगळ्या भाषेत करून, गुजराती, मराठीत आहेत, हिंदी, इंग्रजी, आणि ज्या देशाला ज्या भाषा कळतात दुसऱ्या देशाच्या भाषेत ते तिथं पसायदान लावलंय. हा महाराष्ट्राचा माऊलीचा दुसरा एक काय गौरव आहे. कारण अनेक संतांचे अनेक ग्रंथ आहेत, वेद आहे, अनेक ग्रंथ आहेत महाराज, 18 पुराण येतं, 4 वेद येतं, 6 शास्त्र येतं, पण सगळ्यांना टाळून तिथं काय लागलंय, पसायदान. किती मोठा गौरव आहे आपल्याकरता. 56 भाषेचा केला शे गौरव, आज सिद्ध झालं ते प्रमाण. 56 माऊलींनी केलंय ना महाराज ते. आणि ते पसायदान एक पहा तुम्ही, एक लक्षात घ्या महाराज, चांगलं करणाराला जास्त दिवस लागतील, पण एक दिवस त्यांचा तो कार्य पुढे आल्याशिवाय राहत नाही. येतच महाराज, ते येतच कार्य पुढं. आणि ते कोणी आणत नसलं तर देव काय करतो, ते पुढे आणतोच. वाऱ्या ती माप झाले. आता ही काही सामान्य गोष्ट नाही, हा विशेष गोष्ट आहे. कारण उत्तर प्रदेश मध्येही मोठे संत होऊन गेले, तर त्यांचे ग्रंथ आहेत, आणि त्यांच्याही असे काही पसायदानासारखे त्यांच्याही प्रार्थना आहेत, नाहीत असं नाही. तुळशीदास आहेत, महाराज अनेक मोठे आहेत, पण त्यांचे न लागता कबीर आहेत, बरोबर आहे का नाही? त्यांचे न लागता माऊलीचं पसायदान लागावं, हा आपल्याकरता एक दुसरा मोठा गौरव आहे. रामचंद्र प्रभूंच्या चरणावर एकच मागणी करूया, मी तवाना अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझे मी आठविले नाही कधी, वाची कृपा नाही ऐकले गायले गीत, धरलेला सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर करू नये तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड कर चरण, नाही संत सेवा घडले दान, पूजावलोकन मूर्तीचे असंग संग अन्याय, घडले बहुता धर्म उपाय, नकळे हित करावेचे काय, नये बोलू आठवते आपणा घात कर, शत्रू झालो मी दावेल, तू तव कृपेचा सागर उतरे पार, तुका म्हणे आम्हाला याच्यातून पार उतरा. आज आहेत जसे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज, कबीरजी, सगळा संतांचा मेळा आहे.
एवढीच प्रार्थना आहे भगवंताच्या चरणावर की त्याच्याकरता काय किंमत मोजावी लागत असेल आजच्या शुभ दिवशी ती मोजायला तयार आहे, फक्त तुमच्या मेळ्यात सामील करून घ्या. एवढीच प्रार्थना आपण रामचंद्र प्रभूंच्या चरणावर करून झालेली सेवा समर्पित. थोडस केलं असतं पण आता मुली पुढे 2 कीर्तन करायचे पुन्हा, आणि म्हणून आता जाऊ दे. ज्ञानेश्वर माऊली